हाय गाईज, आमच्या चॅनल सेंट्रल तळाबाय सेंट्रिक सिटी मध्ये पुन्हा स्वागत आहे तुमच्या वेल्थ पार्टनर। माझं नाव अनुज आहे आणि तुम्ही NISM सिरीज 21A पास फॉर शुअर व्हिडिओज पाहत आहात। NISM चा जो PMS डिस्ट्रीब्युटर्स परीक्षेचा आहे त्यासाठी आपण व्हिडिओज तयार करत आहोत आणि आपण आतापर्यंत 11वा अध्याय कव्हर केला आहे। आज आपण ज्या अध्यायाबद्दल बोलणार आहोत तो आहे 12वा अध्याय रेग्युलेटर गव्हर्नन्स आणि पोर्टफोलिओ मॅनेजरचे नैतिक पैलू। तर आपण आतापर्यंत 11वा अध्याय कव्हर केला आहे। मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो PMS मध्ये एकूण 12 अध्याय आहेत। आज आपला शेवटचा अध्याय आहे ज्याबद्दल आपण बोलणार आहोत। त्याच्यानंतर आपली निजम PMS डिस्ट्रीब्युटर्स परीक्षा जी निजम सिरीज 2.1 आहे ती पूर्ण होईल। तर चला सुरू करूया निजम सिरीज 2.1 PMS डिस्ट्रीब्युटर्स परीक्षेचा 12वा अध्याय रेग्युलेटर गव्हर्नन्स आणि पोर्टफोलिओ मॅनेजरचे नैतिक पैलू। तर पाहूया या अध्यायात आपण आज काय काय शिकणार आहोत। आज आपण या अध्यायात शिकणार आहोत मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा 2002 आणि इनसाइडर ट्रेडिंग रेग्युलेशन्स मधील तरतुदी याबद्दल आपण पाहणार आहोत। सर्व तरतुदी ज्या फसवणूक आणि अन्यायकारक व्यापार पद्धतींशी संबंधित आहे। सिक्युरिटीज मार्केट रेग्युलेशन्स आणि पोर्टफोलिओ मॅनेजर्स रेग्युलेशन्स 2020 याबद्दल आपण शिकणार आहोत आणि पोर्टफोलिओ मॅनेजरसाठी सर्वोत्तम पद्धती कोणत्या आहेत हेही पाहू। तर आज आपण हे 4-5 विषय म्हणजे 5 विषय आहे ज्याबद्दल आपण या अध्यायात चर्चा करणार आहोत। चला तर मग सुरू करूया निजम सिरीज 2.1 च्या PMS डिस्ट्रीब्युटर्स परीक्षेच्या 12व्या अध्यायाला म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा। तर चला समजून घेऊया की हे नेमकं आहे तरी काय। पहा, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट 2002 जेव्हा तयार करण्यात आलं ते मूलतः आपल्याला एक कायदेशीर चौकट पुरवतं जी संपूर्ण भारतात लागू होते आणि मनी लॉन्ड्रिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचा मुकाबला करण्यासाठी काम करते। म्हणून भारतात जी काही मनी लॉन्ड्रिंग होते ती सगळी थांबवण्यासाठी हे आपल्याला एक संपूर्ण कायदेशीर चौकट पुरवतं जेणेकरून मनी लॉन्ड्रिंगची प्रकरणं होऊ नयेत। PMLA जे लागू करण्यात आलं ते 1 जुलै 2005 पासून प्रभावी झालं। 2000 मध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की PMLA म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्टचे तरतुदी कधी सुरू झाल्या होत्या, तर त्याचं सरळ उत्तर आहे 1 जुलै 2005 पासून। आता आपण उद्दिष्टाबद्दल बोलूया। पहा, PMLAचं उद्दिष्ट एकच आहे, हे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे, म्हणजेच मनी लॉन्ड्रिंगला प्रतिबंध घालणे आणि मनी लॉन्ड्रिंगमधून मिळालेली किंवा त्यात गुंतलेली मालमत्ता जप्त करण्याची तरतूद करणे, तसेच त्यास संबंधित किंवा त्यास अनुसंधिक असलेल्या बाबींसाठी भारतातील कोणतीही मनी लॉन्ड्रिंग रोखणे, अशा व्यवहारांना प्रतिबंध घालणे ज्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा सहभाग आहे किंवा कोणत्याही प्रकारे मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित कोणाचाही संबंध आहे, या सर्व गोष्टींना आळा घालणे हेच PMLAचे उद्दिष्ट आहे जे 1 जुलै 2005 पासून सुरू झाले। PMLAच्या तरतुदी आपल्याला सांगतात आणि संपूर्ण बँकिंग क्षेत्रासाठी नियम ठरवतात। आपल्या सर्व बँका, आर्थिक संस्था आणि इतर सर्व इंटरमिडियरीज यांना PMLAने स्पष्टपणे सांगितले आहे की PMLA अंतर्गत त्यांना सर्व व्यवहारांची नोंद ठेवावी लागेल। जे कोणतेही आर्थिक व्यवहार होतात, मग तुम्ही बँक असाल, आर्थिक संस्था असाल किंवा इंटरमिडियरी असाल, सर्व इंटरमिडियरीजकडे देखील जे व्यवहार होतात आणि आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवणे आवश्यक आहे, त्यांचा प्रकार, त्यांची किंमत, त्या व्यवहारांची किती रक्कम आहे, त्यांची मौद्रिक मूल्य किती आहे, हे सर्व आपल्याला नोंदवून ठेवावे लागेल। संपूर्ण नोंद आपल्याला ठेवावी लागेल। हे व्यवहार एकटेच असोत किंवा व्यवहारांची मालिका असो, म्हणजेच तो एक सिंगल व्यवहार असो किंवा व्यवहारांची मालिका असो, सर्व व्यवहार, आर्थिक व्यवहारांची नोंद आपल्याला व्यवस्थितपणे ठेवावी लागेल। आता पाहूया कोणते कोणते व्यवहार किंवा एक व्यवहार किंवा व्यवहारांची मालिका असू शकतात। चला समजून घेऊया। सर्व रोख व्यवहार ज्यांची किंमत 10 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा परकीय चलनात त्याच्या समतुल्य रक्कम आहे, म्हणून ज्या सर्व व्यवहारांची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, मग ते भारतीय चलनात असो किंवा परकीय चलनात, त्यांचा नोंद ठेवावी लागेल। सर्व रोख व्यवहारांची मालिका जी एकमेकांशी संबंधित आहेत आणि ज्यांची किंमत 10 लाखांपेक्षा कमी किंवा परकीय चलनात समतुल्य आहे, ही मालिका एका कॅलेंडर महिन्यात घडते आणि एकूण व्यवहारांची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त होते। म्हणजे 10 लाखांचे जेवढेही व्यवहार झाले आहेत, जर ते एका महिन्यात 10 लाखांपेक्षा जास्त झाले असतील तर त्यांना त्या कॅलेंडर महिन्यात नीट पाहावं लागेल आणि त्यांची एकूण किंमत 10 लाखांपेक्षा जास्त होत असेल तर त्याचाही आपल्याला हिशोब ठेवावा लागेल। आणि कुठलाही संशयास्पद व्यवहार
तो रोखीत झाला असो किंवा नसो, आणि कुठलाही व्यवहार जरी तो रोखीत नसेल तरीही तो व्यवहार जर कुठलाही संशयास्पद व्यवहार त्यात आढळला, व्यवहारात एकमेकांशी जोडलेला आहे किंवा व्यवहार दूरस्थपणे जोडलेला आहे, संबंधित आहे, तर तोही विचारात घेतला जाईल. म्हणून या तिन्ही गोष्टींचे रेकॉर्ड व्यवस्थितपणे ठेवले जातील आणि हे रेकॉर्ड्स संदर्भित केले गेले आहे जे यात सांगितले आहे. या परिच्छेदात जितकेही 3 रेकॉर्ड्स आहे ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच 10 वर्षे या रेकॉर्ड्स ठेवले जातील. क्लायंट आणि कंपनी किंवा वित्तीय संस्था आणि मध्यस्थ यांच्यातील व्यवहाराच्या तारखेपासून. आणि पाहूया, कोणताही व्यक्ती जर तो मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात दोषी आढळला, मनी लॉन्ड्रिंग करताना आढळला, त्याचे व्यवहार आहे ते बेकायदेशीर आढळतात आणि हे सर्व सेक्शन 3 PMLAच्या सेक्शन 3 मध्ये स्पष्ट केले आहे, तर त्याला शिक्षा मिळेल जी या कायद्याच्या सेक्शन 4 मध्ये नमूद केलेल्या तरतुदींनुसार असेल. आता पाहूया बँकिंग कंपन्या, वित्तीय संस्था आणि इंटरमिडियरीज यांच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या आहेत, तर त्या PMLAच्या सेक्शन 12 मध्ये स्पष्ट केल्या आहे. पाहूया त्या काय करतात. प्रत्येक रिपोर्टिंग एंटिटीला काय करावं लागेल त्याचे काही मुद्दे इथे दिले आहेत. सब रिपोर्टिंग एंटिटी काय करेल? ही सर्व ट्रान्झॅक्शन्सचे रेकॉर्ड्स ठेवेल, जसं आपण आधी पाहिलं. सर्व रेकॉर्ड्स मेंटेन करेल. ट्रान्झॅक्शन्ससह त्या ट्रान्झॅक्शनशी संबंधित माहिती देखील समाविष्ट करेल जी क्लॉज अंतर्गत येते. म्हणून कोणतीही वैयक्तिक ट्रान्झॅक्शन असेल ती ट्रान्झॅक्शन क्लायंट आणि रिपोर्टिंग एंटिटी यांच्यातील ट्रान्झॅक्शनच्या तारखेपासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी मेंटेन केली जाईल. निर्दिष्ट केलेल्या वेळेत अशा ट्रान्झॅक्शन्स संबंधी माहिती ज्या स्वीकारल्या किंवा पूर्ण केल्या आहे त्यांची स्वरूप आणि किंमत जी ठरवलेली असेल ती डायरेक्टरकडे सादर करावी लागेल. प्रत्येक रिपोर्टिंग एंटिटीने कोणतीही माहिती मेंटेन करून ठेवणे आवश्यक आहे. डॉक्युमेंट्स आणि डॉक्युमेंट्सचे रेकॉर्ड्स देखील मेंटेन करून ठेवावे लागतील. तसेच क्लायंट्स आणि क्लायंट्सचे लाभार्थी मालक यांची ओळख देखील मेंटेन करावी लागेल. अकाउंटचे लाभार्थी मालक कोण आहे याची फाईल्स देखील तुम्हाला मेंटेन करून ठेवावी लागतील. आणि त्याच्या क्लायंटशी संबंधित व्यवसाय पत्रव्यवहार म्हणून क्लायंटचा व्यवसाय पत्रव्यवहार, त्यांचा पत्ता, क्लायंटची ओळख, त्यांच्या खात्याच्या फायली हे सर्व राखावे लागेल. हे रेकॉर्ड पुन्हा 5 वर्षांसाठी मेंटेन करून ठेवावे लागेल. दुसरा मुद्दा म्हणजे प्रत्येक माहिती जी मेंटेन, सादर किंवा पडताळणी केली आहे ती गोपनीय ठेवली जाईल. कोणतीही माहिती जी तुम्ही घेतली आहे, पडताळली आहे किंवा मेंटेन केली आहे ती सध्या लागू असलेल्या कायद्यांतर्गत येते. ती अत्यंत गोपनीय ठेवली जाईल. आता पाहूया PMLAच्या सेक्शन 12A मध्ये काय सांगितले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याचा हा सेक्शन 12A आपल्याला काय सांगतो. म्हणजेच हे टिपिकलिस्ट एन्हान्स्ड ड्यू डिलिजन्स आहे रिपोर्टिंग संस्थांकडून. काही ड्यू डिलिजन्स करावी लागते रिपोर्टिंग संस्थांना. याबद्दल सांगतो की नेमके कोणकोणते तपशील आहे. चला समजून घेऊया. यात एकूण 3 मुद्दे आहे. आपण तिघांबद्दल बोलू आणि मग त्या तिन्ही मुद्द्यांचे उपमुद्दे आहे. सर्वात आधी काय होतं. प्रत्येक रिपोर्टिंग संस्था प्रत्येक निर्दिष्ट व्यवहाराच्या सुरुवातीपूर्वी प्रयत्न करेल. पहा, कोणताही निर्दिष्ट व्यवहार असेल त्याआधी प्रत्येक रिपोर्टिंग संस्था काहीतरी करेल, काही काम करेल. ती कोणती कामं आहे चला समजून घेऊया. मध्ये येत क्लायंट्सची ओळख पडताळणे. सर्वात आधी ती क्लायंट्सची ओळख पडताळेल जे त्यांचे निर्दिष्ट व्यवहार आहेत त्यांची प्रमाणीकरण करेल. त्यांच्या आधारावर आणि ठराविक अटींनुसार त्यांची जी काही पडताळणी आहे, प्रमाणीकरण आहे ते सगळं यामध्ये केले जाईल. आधाराद्वारे त्यांची संपूर्ण पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर क्लायंटची अंडरटेकिंग आणि निर्दिष्ट व्यवहार केले जातील. क्लायंटची अंडरटेकिंग घेतली जाईल आणि मग या सर्व रेकॉर्डचं योग्य प्रकारे संधारण केले जाईल. प्रत्येक रिपोर्टिंग संस्थेला प्रत्येक निर्दिष्ट व्यवहार सुरू करण्यापूर्वी हे करणे आवश्यक आहे. हा पहिल्या मुद्द्याचा ते नंबर होता. दुसरा एक टप्पा त्यांना पुढे घ्यायचा आहे. तो म्हणजे मालकी आणि आर्थिक स्थिती तसेच क्लायंटचे स्रोत तपासणे. म्हणून त्यांची आर्थिक स्थिती ते तपासतील, मालकी पाहतील. त्यात पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये जे फंड्स तो आणतोय, गुंतवतोय त्याचे स्रोतही समाविष्ट असतील. त्या फंडाचा नेमका स्रोत कुठून आहे, फंडाचा स्रोत काय आहे हेही पाहिले जाईल. यात सांगितले आहे की ते अतिरिक्त पावले उचलतील. एका प्रकारे अतिरिक्त पावले उचलतील. निर्दिष्ट व्यवहार करण्यामागील उद्देश काय आहे म्हणजे एखाद्या विशिष्ट संस्थेने जो व्यवहार केला आहे त्याचा नेमका उद्देश काय आहे हे शोधले जाईल.
आणि व्यवहार करणाऱ्या पक्षांमधील नात्याचा अपेक्षित स्वरूप आणि त्यांचा हा व्यवहार करण्यामागील हेतू काय आहे त्याबद्दलही बरीच अतिरिक्त पावले उचलली जातील. आता हा पहिला मुद्दा होता ज्यामध्ये आपण 3 उपमुद्दे पाहिले. आता आपण दुसऱ्या मुद्द्याबद्दल बोलूया जो प्रत्येक रिपोर्टिंग संस्थेला करावा लागतो. आपण ड्यू डिलिजन्स बद्दल बोलत आहोत. आता आपण दुसऱ्या मुद्द्याबद्दल बोलतो जिथे क्लायंटवरील अटी पूर्ण करण्यात अपयशी ठरतो तेव्हा रिपोर्टिंग संस्था त्या विशिष्ट व्यवहारास परवानगी देऊ शकत नाही. आपण आतापर्यंत जे 3ही मुद्दे पाहिले, जर क्लायंट या अटी पूर्ण करण्यात अपयशी ठरला तर आता आपण बोलतो की रिपोर्टिंग संस्था त्याला परवानगी देणार नाही. कोणताही विशिष्ट व्यवहार करण्याची परवानगी दिली जाणार नाही. हे व्यवहार कोणते असू शकतात? कोणतेही विड्रॉल, कॅशमध्ये ठेव किंवा विड्रॉल ठराविक रकमेपेक्षा जास्त असेल तर असे कोणतेही विड्रॉल किंवा डिपॉझिट होणार नाही. परदेशी चलनातील कोणताही व्यवहार देखील बंद केला जाईल. कोणताही व्यवहार, उच्च मूल्याची आयात, रेमिटन्सेस हे सर्व बंद केले जातील आणि असे कोणतेही व्यवहार जे व्याज उत्पन्नाशी संबंधित असतील किंवा मनी लॉन्डरिंगचा उच्च धोका असेल, दहशतवादी वित्तपुरवठा यासारख्या गोष्टी जर रिपोर्टिंग संस्थेला वाटल्या तर अशा सर्व गोष्टी पूर्णपणे बंद केल्या जातील. त्यात ते पूर्णपणे गोठेल. त्यांच्या खात्यात कोणताही व्यवहार केला जाणार नाही. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जर एखाद्या क्लायंटने कोणताही स्पेसिफाईड व्यवहार किंवा स्पेसिफाईड व्यवहारांची मालिका केली असेल आणि तो संशयास्पद वाटत असेल आणि तो गुन्ह्याच्या उत्पन्नाशी संबंधित असण्याची शक्यता असेल किंवा त्यात काही ना काही गुन्हेगारी बाबी गुंतलेल्या असतील तर रिपोर्टिंग संस्थेची जबाबदारी बनते की त्यांनी त्या क्लायंटसोबतच्या व्यावसायिक संबंधांवर पुढे लक्ष ठेवावे. भविष्यात क्लायंटसोबतच्या व्यावसायिक संबंधांवर अधिक लक्ष ठेवावे आणि केलेल्या व्यवहारांची अधिक काटेकोर तपासणी करावी असे निर्देश दिले जाऊ शकतात. म्हणून अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये अधिक काटेकोर तपासणी, अधिक लक्ष ठेवणे आणि जे व्यवहार संशयास्पद वाटतात त्यांना विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. रिपोर्टिंग संस्थेला हे करावेच लागेल. तर या तिन्ही गोष्टी PMLAच्या सेक्शन 12A मध्ये आहे. आता पुढील विषयाकडे वळूया जो आहे सेबी इन्साइडर ट्रेडिंग रेग्युलेशन्स 2015. तर सेबी प्रोव्हिजन ऑफ इन्साइडर ट्रेडिंग रेग्युलेशन्स 2015. चला समजून घेऊया की नेमकं हे काय आहे. कोणतीही डीलिंग किंवा ट्रेडिंग जी एखाद्या इन्साइडरने माहितीच्या आधारावर केली आहे, म्हणजेच मार्केटमध्ये कोणतीही डीलिंग, ट्रेडिंग, खरेदी किंवा विक्री जर अशा माहितीच्या आधारावर होत असेल जी माहिती सार्वजनिक नाही, ही माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध नसते, त्यामुळे इन्साइडर्सना एक मोठा अनुचित फायदा मिळतो आणि हे मार्केटच्या प्रामाणिकतेसाठी, मार्केटच्या प्रतिष्ठेसाठी योग्य नाही. म्हणजे ज्या व्यक्तीकडे अशी काही माहिती आहे जी सार्वजनिक नाही आणि जर त्याने या माहितीच्या आधारावर काही ट्रेडिंग केली असेल, खरेदी विक्री केली असेल तर हे देखील मार्केटच्या प्रामाणिकतेसाठी योग्य नाही आणि एका अर्थाने हे फेअर आणि समतोल मार्केटच्या तत्वांशी सुसंगत नाही. त्यामुळे हे मार्केटसाठी अजिबात योग्य नाही. तर बाजाराच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी काय केले गेले आहे? मार्केटची प्रामाणिकता टिकवण्यासाठी सेबीने काय केलं आहे? इन्साइडर ट्रेडिंग रेग्युलेशन्सची तरतूद केली आहे आणि त्यांना एका ठिकाणी एकत्रित केलं आहे. तर यात काय आहे? रेग्युलेशनमधील शेड्यूल C आपल्याला सांगतो की इंटरमिडियरीसाठी कोड ऑफ कंडक्टचे किमान मानक काय आहे. फिड्युशियरी जबाबदारी म्हणजे ट्रेडिंगचं नियमन, देखरेख आणि रिपोर्टिंग डिजिग्नेटेड व्यक्तीकडून करणे. तर आपल्याला या बाबतीत सविस्तर माहिती दिली आहे. मग कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या सर्व इन्साइडर ट्रेडिंग रेग्युलेशन्स 2015 मध्ये येतात? चला कोणकोणते मुद्दे आहेत ते समजून घेऊया. सर्वात पहिले, कंप्लायन्स ऑफिसरने बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडे रिपोर्ट करावे लागेल. जो कंप्लायन्स ऑफिसर असेल तो अशा प्रकारच्या व्यवहारांची माहिती ऑर्गनायझेशनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना देईल आणि तो चेअरमनलाही रिपोर्ट्स देईल, म्हणजेच ऑडिट कमिटीच्या चेअरमनलाही ही माहिती दिली जाईल. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे जे चेअरमन आहे त्यांनाही हे व्यवहार सांगावे लागतील, पण 1 वर्षाच्या आत, म्हणजे 1 महिन्यात किंवा 1 वर्षाच्या आत त्याला सर्व व्यवहारांची माहिती द्यावी लागेल. दुसरा मुद्दा म्हणजे जी काही माहिती असेल ती ऑर्गनायझेशनमध्ये फक्त आवश्यकतेनुसारच हाताळली जाईल. याचा अर्थ असा की ऑर्गनायझेशनमध्ये जी काही अशी माहिती आहे किंवा इन्साइडर ट्रेडिंगची माहिती कोणाकडे आहे ती फक्त आणि फक्त ऑर्गनायझेशनमध्येच आवश्यकतेनुसार ठेवली जाईल. याचा अर्थ फक्त आणि फक्त जेव्हा कायदेशीर कारणांसाठी किंवा काही कायदेशीर जबाबदाऱ्या आहेत किंवा कायदेशीर चौकट किंवा कोर्ट किंवा कायदेशीर अधिकाऱ्यांच्या आदेशानुसारच जर त्यांनी ती माहिती मागितली तरच तुम्ही ती माहिती द्यायची आहे.
अन्यथा अशी माहिती तुम्ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे देऊ शकत नाही. म्हणून अशी माहिती तुम्ही कोणालाही देऊ शकत नाही. डिजिग्नेटेड पर्सन्स आणि डिजिग्नेटेड पर्सन्सचे इमिडिएट रिलेटिव्हज ही खूप लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे की जे डिजिग्नेटेड पर्सन्स आहेत आणि त्यांचे इमिडिएट रिलेटिव्हज आहे त्या डिजिग्नेटेड पर्सनच्या संस्थेमध्ये त्यांच्यासाठी एक प्रकारचा अंतर्गत आचारसंहिता इंटरनल कोड ऑफ कंडक्ट तयार केला जाईल आणि तो त्यांना नियंत्रित करेल. जे कोणी सिक्युरिटीजमध्ये डीलिंग करतात त्यांच्यासाठी एक कोड ऑफ कंडक्ट तयार केला जाईल, मग ते डीलिंगमध्ये असोत किंवा अकाउंट्समध्ये असोत त्यांच्यासाठी कोड ऑफ कंडक्ट तयार केला जाईल. त्यांना किती आणि काय रिपोर्टिंग करायची आहे हे देखील ठरवले जाईल. त्यांच्या वैयक्तिक खात्यांमधील ट्रेडिंग देखील या कोड ऑफ कंडक्टच्या अंतर्गत ठेवले जाईल. म्हणून यात खूप गोष्टी आहेत ज्या त्यांना कराव्या लागतील. डिजिग्नेटेड व्यक्ती म्हणजे कार्यकारी जो ट्रेड करतो त्याला या नियमांचे पालन करावे लागेल. जर तो या नियमांच्या चौकटीत राहतो तर तो आपल्या ट्रेड्स या कंप्लायन्सच्या अंतर्गत एक्झिक्यूट करू शकतो. पाचवा मुद्दा म्हणजे कॉम्प्लायन्स अधिकारी अशा सिक्युरिटीजची गोपनीय यादी ठेवेल ज्या रेस्ट्रिक्टेड लिस्टमध्ये येतात. म्हणून सर्व कॉम्प्लायन्स अधिकारी ज्या रेस्ट्रिक्टेड लिस्ट आहेत त्यांची एक यादी तो मेंटेन करेल. ही यादी अत्यंत गोपनीय ठेवली जाईल. कोणत्याही ट्रेडला मंजुरी देण्यापूर्वी कॉम्प्लायन्स अधिकारी हे डिक्लेरेशन घेईल की अर्जदाराकडे कोणतीही अशी अप्रकाशित किंमत संवेदनशील माहिती नाही. सहावा मुद्दा आपल्याला हेच सांगतो. कोड ऑफ कंडक्ट इथे आपल्याला आणखी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की कोणत्याही परिस्थितीत जर तुमच्याकडे कोणतीही माहिती आहे किंवा तुम्ही कोणताही ट्रेड करायचा विचार करत असाल तर त्या ट्रेडसाठी मिळालेल्या मंजुरीनंतर 7 ट्रेडिंग दिवसांच्या आत तुम्हाला तो ट्रेड करावा लागेल. पण जर तुम्ही 7 दिवस किंवा 7 ट्रेडिंग दिवसांच्या आत ट्रेड करू शकत नसाल तर पुन्हा एकदा प्रीक्लिअरन्स किंवा प्रीअप्रूव्हल आवश्यक असेल. आता आपण बोलूया सेबीच्या फ्रॉड्युलंट अँड अनफेअर प्रॅक्टिसेस रिलेटिंग टू सिक्युरिटीज मार्केट रेग्युलेशन 2003 या तरतुदींबद्दल. सेबीचा जो 2003चा कायदा आहे तो फ्रॉड्युलंट अँड अनफेअर प्रॅक्टिसेस या तरतुदींशी संबंधित आहे ज्या सिक्युरिटीजशी निगडीत आहे. म्हणून हे एका प्रकारे सांगते की सिक्युरिटीज मार्केटमध्ये जी कोणतीही अनफेअर प्रॅक्टिस किंवा ट्रेड मॅनिप्युलेशन चालते त्याबद्दल सेबीने ज्या तरतुदी लागू केल्या आहेत आणि सेबीने जे स्पष्ट केले आहे त्याबद्दल हा तुमचा विशिष्ट विषय आहे. तर चला समजून घेऊया की रेग्युलेशन 2(1)(c नेमकं आपल्याला काय परिभाषित करतं. कोणताही फसवणूक करणारा प्रकार ज्यामध्ये कोणतीही कृती, विधान, काही गोष्टी लपवणं किंवा मुद्दाम काही करणं हे सगळं दुसऱ्या व्यक्तीला किंवा त्याच्या एजंटला सिक्युरिटीजमध्ये व्यवहार करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने केलं जातं. म्हणून हे रेग्युलेशन आपल्याला अशा फसवणुकीची व्याख्या सांगतं. रेग्युलेशनच्या 2ऱ्या अध्यायात सिक्युरिटीजमधील व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे ज्यामध्ये सिक्युरिटीजची खरेदी आणि विक्री यांचा समावेश होतो आणि हे रेग्युलेशन अशा व्यक्तीला थेट किंवा अप्रत्यक्षपणे जो पुढील गोष्टींमध्ये सहभागी आहे त्याला प्रतिबंधित करतं. चला तर मग समजून घेऊया की त्या कोणत्या गोष्टी आहेत. फसवणूक करणाऱ्या पद्धतीने सिक्युरिटीजची खरेदी, विक्री किंवा व्यवहार करणे म्हणजे चुकीच्या मार्गाने कोणतीही खरेदी किंवा विक्री होत असेल तर अशा व्यक्तीला ही खरेदी विक्री करण्याची मुळीच परवानगी दिली जाणार नाही. कोणतीही मॅनिप्युलेशन किंवा फसवणूक करणारी सल्ला जर त्याने दिला असेल सिक्युरिटीजच्या खरेदी विक्रीसाठी ज्या लिस्टेड आहेत किंवा लिस्ट होणार आहेत, अशा प्रकारची कोणतीही माहिती, सल्ला किंवा मॅनिप्युलेशन त्याने दिली असेल हे सर्व नियमांनुसार पूर्णपणे प्रतिबंधित आहे. कोणतेही साधन, योजना किंवा बनावट वापरणे ज्यामुळे फसवणूक होईल अशा सिक्युरिटीजच्या व्यवहार किंवा इश्यू संदर्भात ज्या लिस्टेड आहेत किंवा लिस्ट होणार आहे हा 3रा मुद्दा आहे. तुम्ही कोणत्याही अशा प्रॅक्टिसमध्ये सहभागी झाला असाल, तुमचा व्यवसायाचा मार्ग फसवणूक म्हणून समोर येतो किंवा सिक्युरिटीजमध्ये कोणताही व्यवहार ज्या लिस्टेड आहेत किंवा लिस्ट होणार आहे त्यात तुम्ही सहभागी असता. पुन्हा या प्रस्तावित आणि लिस्टेड सिक्युरिटीजमध्ये कोणत्याही व्यवसायाच्या मार्गात जर तुमच्याकडून फसवणूक होत असेल किंवा तुम्ही अशा व्यवसायात सहभागी होत असाल जो फसवणुकीचा आहे तर तुम्हालाही यासाठी प्रतिबंधित केले जाईल. आणि कोणतीही अनुचित ट्रेड प्रॅक्टिस किंवा अत्यंत फसवणूक करणाऱ्या पद्धतीने तुम्ही काही करत असाल किंवा इतर कोणत्याही गोष्टीत बुद्धिमत्ता वापरत असाल तर हे सर्वही या गोष्टीत येईल. तर रेग्युलेशन्स मधील 2रे प्रकरण आपल्याला डीलिंग करण्यासाठी, सिक्युरिटीजमध्ये व्यवहार करण्यासाठी, मार्केटमध्ये खरेदी विक्री आणि सिक्युरिटीजच्या इश्यूंसाठी तरतूद करते. म्हणून हेच आपल्याला रेग्युलेशन्सच्या 7व्या प्रकरणात सांगितले आहे.
ही गोष्ट जर मिळाली तर नक्कीच ती व्यक्तीवरचे रेग्युलेशन्स काढून टाकले जातील, ती व्यक्तीला ही गोष्ट करू दिली जाणार नाही। आता आपण सेबी पोर्टफोलिओ मॅनेजर रेग्युलेशन्स 2020 बद्दल बोलूया। चला समजून घेऊया। तर पुढील विभागांमध्ये सेबी रेग्युलेशन्स 2020 ची संक्षिप्त माहिती दिली आहे। आता आपण जे वाचणार आहोत ते आपल्याला अगदी नेमकं सांगेल की सेबी पोर्टफोलिओ मॅनेजर रेग्युलेशन्स 2020 काय आहे। तर रेग्युलेशन्सचा मुख्य भाग म्हणजे, चला समजून घेऊया पोर्टफोलिओ म्हणजे काय। पोर्टफोलिओ म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मालकीच्या सर्व सिक्युरिटीज आणि वस्तूंची एकूण मालमत्ता। कोणताही पोर्टफोलिओ असो, त्यामध्ये असलेल्या सर्व सिक्युरिटीज, त्यांची एकूण किंमत, सिक्युरिटीजच्या एकूण होल्डिंग्स आणि वस्तू, या सर्व गोष्टी कोणत्याही व्यक्तीच्या मालकीच्या असू शकतात। हा संपूर्ण पोर्टफोलिओ म्हणजेच ज्यामध्ये इक्विटी येते, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲसेट क्लासेस त्यात येऊ शकतात। एकूण पोर्टफोलिओ, एकूण सिक्युरिटीज आणि त्यातील सर्व होल्डिंग्स यांना तुमचा पोर्टफोलिओ म्हणतात। प्रिन्सिपल ऑफिसरबद्दल बोलायचं झालं तर हा पोर्टफोलिओ मॅनेजरच्या PMS स्कीममधील एक कर्मचारी असतो, ज्याला पोर्टफोलिओ मॅनेजरने नियुक्त केलेलं असतं आणि तो पोर्टफोलिओ मॅनेजरने घेतलेल्या निर्णयांसाठी तसेच पोर्टफोलिओ सिक्युरिटीजच्या व्यवस्थापन आणि प्रशासनासाठी जबाबदार असतो। म्हणून तो संपूर्ण पोर्टफोलिओचे प्रशासन आणि व्यवस्थापन करेल, ज्यामध्ये सिक्युरिटीज खरेदी विक्री करण्यात आल्या आहेत, आणि पोर्टफोलिओ मॅनेजरचे सर्व ऑपरेशन्स सांभाळेल। पोर्टफोलिओ मॅनेजरचे सर्व ऑपरेशन्स त्याच्याकडे नियुक्त केले जातात आणि तोच पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून नोंदणीसाठी जबाबदार असेल। आपण सप्टेंबर 6व्या दिवशी नोंदणीबद्दल खूप चांगल्या प्रकारे चर्चा केली होती। म्हणून कोणतीही व्यक्ती पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून काम करू शकत नाही जोपर्यंत त्याच्याकडे सेबीने दिलेले प्रमाणपत्र म्हणजेच सेबी PMS नियमांतर्गत दिलेले प्रमाणपत्र नाही। म्हणून भारतात जर तुम्हाला PMS चालवायचे असेल तर तुम्हाला सेबीकडून सेबी PMS रेग्युलेशन्स कायद्याअंतर्गत प्रमाणपत्र घ्यावे लागेल। त्याशिवाय तुम्ही PMS म्हणून PMS चालवू शकत नाही आणि नोंदणीसाठी काही अटी आहेत। चला पटकन समजून घेऊया त्या कोणकोणत्या अटी आहेत। पोर्टफोलिओ मॅनेजमेंट रेग्युलेशन्स अंतर्गत नोंदणीचे प्रमाणपत्र खालील अटींवर अवलंबून असते। जसं मी तुम्हाला सांगितलं, पोर्टफोलिओ मॅनेजरला सेबी कायद्याच्या तत्वांचे पालन करावे लागेल। जो पोर्टफोलिओ मॅनेजर असेल तो काय करेल? सेबी कायदा आणि सेबी पोर्टफोलिओ मॅनेजर रेग्युलेशन्समधील सर्व तरतुदींचं तो पालन करेल। त्यात जे काही सांगितलं आहे ते फक्त त्या कायदेशीर चौकटीतच तो काम करेल। आणि जर कोणताही बदल करायचा असेल तर पोर्टफोलिओ मॅनेजरला सेबीकडून पूर्वमंजुरी घ्यावी लागेल। नियंत्रणात बदल झाल्यास सेबीने जसे ठरवले असेल त्या पद्धतीने ते त्यांनी अगदी स्पष्टपणे लिहिलं आहे की कोणताही बदल जर तो कोणत्याही रेग्युलेशनमध्ये करायचा असेल तर त्याला सेबीची पूर्वमंजुरी घ्यावी लागेल। एक पोर्टफोलिओ मॅनेजर सेबीला लेखी स्वरूपात कळवेल की जर आधी त्याने सेबीला दिलेली माहिती काही चुकीची, दिशाभूल करणारी किंवा काही महत्त्वाची बाब बदलली असेल, जी माहिती आधीच सबमिट केलेली आहे, तर तो पोर्टफोलिओ मॅनेजरने सेबीला लेखी स्वरूपात सांगावं लागेल की असं का झालं, आधी दिलेली माहिती चुकीची का दिली गेली। पोर्टफोलिओ मॅनेजरने नोंदणीसाठी फी PMS नियमांनुसार दिलेल्या पद्धतीने भरावी लागेल। पोर्टफोलिओ मॅनेजरला ती फी द्यावी लागेल जी सेबी PMS रेग्युलेशन्सच्या कायद्यानुसार ठरवलेली आहे, आणि पोर्टफोलिओ मॅनेजर अत्यंत योग्य पावलेही उचलेल। कोणत्याही गुंतवणूकदाराच्या तक्रारी किंवा क्वेरीसाठी गुंतवणूकदाराकडून आलेली कोणतीही तक्रार असो, पोर्टफोलिओ मॅनेजरने त्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी अत्यंत योग्य पावले उचलावी लागतील। पण तक्रार प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत हे करणे आवश्यक आहे आणि 1 महिना वेळ दिलेला आहे। त्याशिवाय पोर्टफोलिओ मॅनेजरने सेबीलाही याबद्दल माहिती द्यावी लागते, म्हणजेच प्राप्त झालेल्या तक्रारींची संख्या, स्वरूप आणि तपशील सेबीच्या माहितीत ठेवावे लागतात। तुम्हाला जी काही तक्रार प्राप्त होते आहे तिची माहिती सेबीला देणे खूपच आवश्यक आहे। पोर्टफोलिओ मॅनेजरने निव्वळ संपत्ती नेटवर्थ राखावी लागते। पोर्टफोलिओ मॅनेजरकडे जितकी नेटवर्थ असणे आवश्यक आहे ती PMS नियमांनुसार प्रमाणपत्राच्या कालावधीत तो कायम राखेल। तर हे काही मुद्दे होते जे नोंदणीसाठी अगदी अनिवार्य अटी आहेत। आपण पुन्हा एकदा वाचले। आता आपण पोर्टफोलिओ मॅनेजरसाठी आचारसंहिता कोड ऑफ कंडक्ट याबद्दल बोलूया। हे कोणते आचारसंहितेचे नियम आहेत जे पोर्टफोलिओ साठी लागू होता। आता तुमच्या स्क्रीनवर येईल तर हे सेबी PMS रेग्युलेशन्स च्या शेड्यूल 3 मध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे। तर हे सर्वच मुद्दे आहेत। आपल्याला हे सर्व मुद्दे नीट वाचावे लागतील। इथे 12 मुद्दे आहेत आणि फक्त एकदाच नीट वाचणे पुरेसे आहे, कारण हा अध्याय खूप महत्त्वाचा आहे।
नक्कीच कोड ऑफ कंडक्टवर सेबी खूप लक्ष देते, म्हणून आपल्याला हे नीट वाचून समजून घ्यावे लागेल. तर कोड ऑफ कंडक्ट जो शेड्यूल 3 मध्ये सेबी पीएमएस साठी नमूद केला आहे, चला पाहूया कोणकोणते आहे. पोर्टफोलिओ मॅनेजरने व्यवसायाच्या वर्तनात अत्यंत उच्च दर्जाची प्रामाणिकता आणि पारदर्शकता ठेवावी लागते आणि त्याने आपल्या सर्व व्यवहारांमध्ये जे काही तो क्लायंट किंवा इतर पोर्टफोलिओ मॅनेजरसोबत करत आहे, न्याय आणि प्रामाणिकपणा राखावा लागतो. त्याला आपल्या व्यवहारांमध्ये अत्यंत उच्च दर्जाची प्रामाणिकता आणि पारदर्शकता स्पष्टपणे दाखवावी लागेल. क्लायंटकडून गुंतवणुकीसाठी पोर्टफोलिओ मॅनेजरला जोही पैसा मिळतो, तो पैसा पोर्टफोलिओ मॅनेजरने शक्य तितक्या लवकर गुंतवणुकीसाठी वापरला पाहिजे. म्हणजेच क्लायंटचा पैसा त्याने थांबवून ठेवू नये. तो पैसा शक्य तितक्या लवकर गुंतवणुकीसाठी वापरला पाहिजे. गुंतवणुकीच्या उद्देशाने तो डिप्लॉय करावा लागतो. पोर्टफोलिओ मॅनेजरने नेहमीच उच्च दर्जाची सेवा द्यावी लागते. हे अगदी स्पष्टपणे एक प्रकारचा आचारसंहिता आहे. हा पोर्टफोलिओ मॅनेजर प्रत्येक क्षणी अतिशय उच्च दर्जाची सेवा देईल. तो ड्यू डिलिजन्स ठेवेल, योग्य काळजी आणि दक्षता घेईल, स्वतंत्र व्यावसायिक निर्णय घेईल, म्हणजेच त्याला विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारे पोर्टफोलिओ मॅनेजरने आपल्या गुंतवणुकीत किंवा गुंतवणूक काढताना कोणताही हितसंबंधाचा संघर्ष टाळावा. हितसंबंधाचा संघर्ष टाळेल आणि सर्व ग्राहकांना अगदी न्याय्य वागणूक देईल. चौथा मुद्दा, पोर्टफोलिओ मॅनेजर असा कोणताही व्यवहार करणार नाही जो क्लायंटच्या हिताच्या विरोधात असेल. म्हणजेच क्लायंटच्या हिताच्या विरोधात कोणतेही व्यवहार केले जाणार नाही. एक पोर्टफोलिओ मॅनेजर कोणतेही असे विधान करणार नाही किंवा कोणत्याही अशा कृतीत सहभागी होणार नाही किंवा कोणतीही अन्यायकारक स्पर्धा करणार नाही जे असे काही करणे जे इतर पोर्टफोलिओ मॅनेजर्सच्या हिताला हानी पोहोचवू शकते. अशा कोणत्याही विधानात तो सहभागी होणार नाही किंवा अशा कोणत्याही कृतीत तो सहभागी होणार नाही ज्यामुळे हानी होऊ शकते. इतर पोर्टफोलिओ मॅनेजर्ससाठीही त्याने इथे खूपच स्पष्टपणे आचारसंहिता दिली आहे. इथे ते करावं लागेल. पोर्टफोलिओ मॅनेजर कोणतेही अतिशयोक्तीपूर्ण विधान करणार नाही, मग ते रिटर्नबद्दल असो किंवा तोंडी विधान असो. तुम्हाला तिथे अतिशयोक्ती करण्याची गरज नाही. पोर्टफोलिओच्या रिटर्नबद्दल किंवा पोर्टफोलिओमधील शेअर्सच्या गुणवत्तेबद्दल कोणत्याही गोष्टी संदर्भात ही सगळी प्रकरणे तुम्ही अतिशयोक्ती करू नये. सातवा मुद्दा म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रवेश करताना जेव्हा पीएमएसचा आणि गुंतवणूकदाराचा एक करार होतो, तेव्हा प्रवेशाच्या वेळी पोर्टफोलिओ मॅनेजरने हे लेखी स्वरूपात घ्यावे लागेल. क्लायंटकडून, म्हणजेच त्याचा विविध कॉर्पोरेट संस्थांमधील स्वारस्य, म्हणजेच त्याचे जे काही स्वारस्य आहे विविध कॉर्पोरेट संस्थांमध्ये, ज्यामुळे त्याला त्या कॉर्पोरेट संस्थेची प्रकाशित किंमत संवेदनशील माहिती मिळू शकते, ते त्याच्याकडून घ्यावे लागेल. एक पोर्टफोलिओ मॅनेजर कोणत्याही क्लायंटला उघड करणार नाही. तो कोणत्याही क्लायंटला ती माहिती उघड करणार नाही किंवा प्रेसला क्लायंटबद्दल कोणतीही गोपनीय माहिती देणार नाही. कोणतीही माहिती एका क्लायंटची दुसऱ्या क्लायंटला किंवा प्रेसला दिली जाणार नाही. गरज पडल्यास पोर्टफोलिओ मॅनेजर आवश्यक ती पावले उचलेल, जसे की क्लायंटच्या सिक्युरिटीज ट्रान्सफर करणे किंवा आलेला डिव्हिडंड व्याजाची पेमेंट्स किंवा इतर कोणतेही आर्थिक व्यवहार ट्रान्सफर करताना अतिशय योग्य आणि पुरेशी पावले उचलावी लागतील. क्लायंटच्या सूचनांनुसार 10व्या मुद्द्याचे 3 उपमुद्दे आहेत. चला समजून घेऊया कोणते आहेत ते. एक पोर्टफोलिओ मॅनेजर नेहमी हे लक्षात ठेवेल की गुंतवणूकदारांना खरी आणि पुरेशी माहिती दिली जावी. गुंतवणूकदाराला अतिशय खरी माहिती आणि पुरेशी माहिती पुरवली गेली आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारे चुकीची माहिती देण्यात आलेली नाही किंवा त्यांनी घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमधील कोणत्याही जोखमीबद्दल त्यांना चुकीची माहिती देण्यात आलेली नाही. दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही क्लायंटला सर्वोत्तम शक्य ती सल्ला द्याल, क्लायंटच्या गरजा, वातावरण आणि व्यावसायिक कौशल्ये यांचा विचार करून. तुम्हाला जे काही क्लायंटसाठी सर्वोत्तम वाटेल, क्लायंटच्या गरजेनुसार किंवा IPSच्या आधारावरच तुम्हाला क्लायंटचे पोर्टफोलिओ हाताळावे लागेल आणि हेही पाहावे लागेल. हे सुनिश्चित करावे लागेल की तुम्ही ज्या व्यावसायिक व्यवहार करत आहात ते अत्यंत कार्यक्षम आणि खर्चिकदृष्ट्या परिणामकारक पद्धतीने करत आहात. 11वा मुद्दा आपल्याला सांगतो की पोर्टफोलिओ मॅनेजरने काय करू नये. ते 3 मुद्दे आहेत. कोणतीही खोटी बाजारपेठ निर्माण करणे, सिक्युरिटीजमध्ये कोणतीही खोटी गोष्ट तयार करणे किंवा खोट्या बाजारपेठेची निर्मिती करणे हे करू नये.
कोणतीही अशी गोष्ट करू नये जी बाजाराच्या विरोधात आहे. सिक्युरिटीजचे मॅनिप्युलेशन, किंमत कृत्रिमरित्या वाढवणे किंवा कमी करणे, प्राइस रिगिंग या सर्व गोष्टी टाळाव्यात आणि किंमत संवेदनशील माहिती ब्रोकर्स किंवा मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजच्या सदस्यांना देणेही टाळावे. तुमच्याकडे कोणतीही संवेदनशील माहिती असल्यास ती तुम्ही इतरांना देऊ शकत नाही. तुम्ही ब्रोकर असाल किंवा मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजचे सदस्य असाल, तुम्ही कोणत्याही मध्यस्थाला अशी आर्थिक माहिती जी किंमत संवेदनशील आहे ती पोर्टलवर किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पुरवू शकत नाही. 12वा मुद्दा आपल्याला सांगतो. 12व्या मुद्द्याचा ए भाग की जो पोर्टफोलिओ मॅनेजर आहे किंवा त्याच्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसमधील कोणताही कर्मचारी आहे, तो थेट किंवा अप्रत्यक्षपणे कोणतीही गुंतवणूक सल्ला सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माध्यमांमध्ये देणार नाही. कोणताही माणूस माध्यमांमध्ये जाऊन असे म्हणू शकत नाही की हे खरेदी करा किंवा विक्री करा जोपर्यंत त्याने त्या संबंधित सिक्युरिटीजमधील आपली लांब किंवा शॉर्ट पोझिशनबद्दल एक डिस्क्लोजर दिलेले नाही. अशा सेवा देताना तर तो डिस्क्लेमर सोबत त्याबद्दल बोलू शकतो, पण डिस्क्लेमर शिवाय तो कधीही असे करू शकत नाही जोपर्यंत त्याने डिस्क्लेमर दिलेला नाही. त्याची जी काही पोझिशन आहे ती लॉंग आहे, शॉर्ट आहे किंवा विशिष्ट सिक्युरिटीत आहे. जर पोर्टफोलिओ मॅनेजरचा कर्मचारी अशी सल्ला सेवा देत असेल, जर कोणताही कर्मचारी असा सल्ला देत असेल तर त्याने आपल्या अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांचे हितसंबंध देखील उघड करावे. म्हणून तो हे देखील उघड करेल की त्याच्या किंवा त्याच्या अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांचा या व्यवहारात काही हितसंबंध आहे का नाही आणि नियोक्त्याचा देखील काही हितसंबंध आहे का हे दाखवेल, ज्यामध्ये त्या विशिष्ट सिक्युरिटीजमधील त्यांची लांब आणि शॉर्ट पोझिशन्स यांचा समावेश असेल. त्यामुळे इथे योग्य ती काळजी आणि पारदर्शकता ठेवावी लागेल. आणि 13वा मुद्दा म्हणजे शेवटचा मुद्दा असा आहे की पोर्टफोलिओ मॅनेजरने सेबी कायदा, नियम आणि सेबीने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे लागेल. पोर्टफोलिओ मॅनेजर फक्त आणि फक्त त्याच्याच अंतर्गत काम करेल आणि पोर्टफोलिओ मॅनेजरने सेबीच्या इन्साइडर ट्रेडिंग रेग्युलेशन्स 2015 मध्ये नमूद केलेल्या आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक आहे. या सर्व नियमांच्या चौकटीत राहूनच तो आपले काम करेल. कोणतीही अशी इन्साइडर माहिती असेल तर त्याच्या आधारावर तो ट्रेड्स सुलभ करण्याचा प्रयत्न करणार नाही. पोर्टफोलिओ मॅनेजर आपली स्थिती किंवा इतर कोणत्याही नोंदणीकृत मध्यस्थाचा गैरवापर करणार नाही. कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यासाठी पोर्टफोलिओ सेवा घेण्यासाठी तो आपली स्थिती वापरणार नाही. तर हे होते ते 13 मुद्दे जे पोर्टफोलिओ मॅनेजरसाठी आचारसंहिता आहे. म्हणून अशाच प्रकारे पोर्टफोलिओ मॅनेजरला काम करावे लागते. आता आपण पीएमएस डिस्ट्रीब्युटरसाठीच्या आचारसंहितेबद्दल बोलूया. तर हा परीक्षा पीएमएस डिस्ट्रीब्युटरसाठी आहे आणि पीएमएस डिस्ट्रीब्युटरसाठीही काही आचारसंहिता आहे ज्यांच्या अंतर्गत त्यांना काम करावे लागते, काम करणे आवश्यक आहे. चला समजून घेऊया की कोणकोणते आहेत. तर आचारसंहितेनुसार सर्व पीएमएस डिस्ट्रीब्युटर्सना सेबी पोर्टफोलिओ मॅनेजर रेग्युलेशन्स 2020 चे पालन करणे आवश्यक आहे. सर्व पीएमएस डिस्ट्रीब्युटर्सना सर्व पोर्टफोलिओ मॅनेजरचे जे रेग्युलेशन 2,20,2020 आहे त्याच्याच अंतर्गत काम करावे लागते. डिस्ट्रीब्युटर सर्व्हिस, डिस्ट्रीब्युशन सर्व्हिस, जाहिरात, प्रॅक्टिसिंग आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस इत्यादींशी संबंधित आहे. कोणतीही सेवा असो, डिस्ट्रीब्युटर सेवा असो, जाहिरात सेवा असो, सर्व पोर्टफोलिओ मॅनेजर रेग्युलेशन्स 2,20,2020 कायद्याअंतर्गत येतात. त्याच्या अंतर्गत राहूनच तुम्हाला काम करावे लागेल. पीएमएस डिस्ट्रीब्युटर्स म्हणून तुम्ही उच्च दर्जाची प्रामाणिकता राखली पाहिजे. तुम्हाला अतिशय उच्च दर्जाची प्रामाणिकता आणि ती कायम राखावी लागेल. सर्व व्यवसाय व्यवहारांमध्ये तत्परता, न्यायप्रियता असावी लागेल. ते तुमच्यासाठी योग्य आहे. प्रामाणिकता आणि न्यायप्रियता या दोन्ही गोष्टी तुम्ही व्यवसायात दाखवाव्यात लागतील. योग्य कौशल्याने वागावे लागेल, म्हणजेच कौशल्यपूर्णपणे काम करावे लागेल. सर्व व्यवसायांमध्ये आणि गुंतवणूकदारांच्या हितासाठी काळजी, दक्षता बाळगावी लागेल. चौथ्या मुद्द्यात सांगितले आहे की त्यांच्या जोखमीची प्रोफाइलिंग, आर्थिक गरजांची तपासणी, पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा देणे, तसेच मार्केटिंग करताना पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही आर्थिक गरजा, जोखमीची प्रोफाइलिंग नीट पाहिली पाहिजे आणि गुंतवणूकदारांच्या हिताचा विचार करूनच त्याला पीएमएस सल्ला द्यावा. तुम्हाला आवश्यक ती पावले उचलावी लागतील. तुम्हाला खात्री करावी आणि आवश्यक पावले उचलावी लागतील. क्लायंटचा हित सुरक्षित आहे की नाही हे तपासावे लागेल. तुम्हाला हे सुनिश्चित करायचं आहे की कमिशन किंवा प्रोत्साहन हे तुमचं मुख्य कारण नसावं.
पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस शिफारस करताना फक्त आणि फक्त कमिशन किंवा प्रोत्साहन मिळवणं हेच तुमचं कारण नसावं आणि म्हणूनच तुम्ही ही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस शिफारस केली आहे असं होऊ नये. सर्व डिस्क्लोजर आणि कागदपत्र क्लायंटला सांगणं आवश्यक आहे. इन्व्हेस्टमेंट अप्रोच, फी, शुल्क आणि क्लायंट व पोर्टफोलिओ मॅनेजरमधील करार या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला क्लायंटला नीट समजावून सांगावं लागेल. क्लायंटला सर्व महत्त्वाची माहिती उघडपणे द्यावी लागेल, ज्यामध्ये वितरण कमिशनचे तपशील आणि इन्व्हेस्टमेंट अप्रोचेस यांचा समावेश आहे. तसेच पूर्ण KYC आणि IPV व्हेरिफिकेशन देखील क्लायंटचे करावे लागेल. इन्व्हेस्टमेंट अप्रोचबद्दल संपूर्ण आणि ताज्या माहिती द्या आणि रिस्क असेसमेंट, परफॉर्मन्स प्रोजेक्शन, इन्व्हेस्टमेंट अप्रोच यातील महत्त्वाच्या बाबी ठळकपणे समजावून सांगा. हे सर्व तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांगावं लागेल आणि क्लायंटला जोखीम, प्रशासनावर असलेला नियंत्रणाचा स्तर आणि प्रशासन सेवांचा प्रकार याबद्दलही माहिती द्यावी लागेल. डिस्क्रिशनरी आणि नॉन डिस्क्रिशनरी या दोन्ही प्रकारांबद्दल क्लायंटला पूर्णपणे स्पष्टपणे सांगावं लागेल. रिटर्न्सची हमी देण्यापासून दूर राहा. तुम्ही असं काहीही बोलू नका की या इन्व्हेस्टमेंट अप्रोचमध्ये इतका रिटर्न मिळेल किंवा कोणतीही चुकीची माहिती किंवा चुकीचं प्रतिनिधित्व करू नका. रिबेट, गिफ्ट्स किंवा इतर अशा अनैतिक मार्गांनी क्लायंट्सना आकर्षित करण्यापासून दूर राहा. म्हणून या सगळ्या गोष्टी दाखवून तुम्ही क्लायंट्सना फसवू नका. PMSची सेवा घेण्याच्या दृष्टीने या सर्व गोष्टी अनैतिक मानल्या जातात. तुम्हाला क्लायंट्सना आवश्यक आधार देण्यासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर देखील राखावं लागेल. म्हणजेच तुम्ही त्यांना आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागेल, जसं की डिस्क्लोजरची पावती, कागदपत्रे, पोर्टफोलिओचं स्टेटमेंट, परफॉर्मन्स फीचं ऑडिट स्टेटमेंट या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लायंटला द्याव्या लागतील जेव्हा क्लायंट मागेल. क्लायंट्सची गोपनीयता तुम्हाला राखावी लागेल. हे खूपच महत्त्वाचं आहे. तुम्हाला वैध प्रमाणपत्र हवं असेल, जसं की सेबीने ठरवलं आहे, ते नेहमीच असावं लागेल. तर हे होते PMS डिस्ट्रीब्युटर्ससाठी कोड ऑफ कंडक्ट. तर मित्रांनो, हेच होतं 12व्या अध्यायातून. आता आपण याचे काही प्रश्न पाहूया. नमुना प्रश्न: मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार ज्या व्यवहारांची नोंद ठेवावी लागते त्यात अशा रोख व्यवहारांचा समावेश होतो ज्यांची किंमत या मूल्यापेक्षा जास्त आहे. हे आपण अगदी नीट पाहिलं की 10 लाख, 20 लाख, 25 लाख किंवा 1 कोटी. तर 10 लाखांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार म्हणजेच 10 लाखांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहारांचे रेकॉर्ड तुम्हाला PMLA म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार ठेवावे लागतील. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार खालील सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करू शकतात: देशांतर्गत म्युच्युअल फंड्स, मान्यताप्राप्त एक्सचेंजवर ट्रेड होणारे डेरिव्हेटिव्हज, रुपयामध्ये दर्शवलेले क्रेडिट आणि बाँड्स. जो परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार आहे तो या तिन्ही गोष्टींमध्ये गुंतवणूक करू शकतो. त्यामुळे उत्तर आहे D वरील सर्व. सेबीच्या इन्साइडर ट्रेडिंग प्रतिबंधक नियमांचा उद्देश म्हणजे इन्साइडरला इन्साइडर ट्रेडिंगशी संबंधित बाबींमध्ये डॅशपासून संरक्षण देणे. तर जो इन्साइडर ट्रेडिंगचा प्रतिबंध आहे तो नेमकं कोणत्या गोष्टीवर लागू होतो हे सांगतो. म्हणजेच तो मर्यादा घालतो डीलिंग, कम्युनिकेटिंग आणि काउन्सिलिंग या सर्वांवर. आणि D वरील सर्व. म्हणून उत्तर आहे D वरील सर्व. चौथा प्रश्न: सेबी फ्रॉड्युलंट अड अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस रेग्युलेशन एखाद्या व्यक्तीस थेट किंवा अप्रत्यक्षपणे सिक्युरिटीजमध्ये फसवणुकीच्या पद्धतीने व्यवहार करण्यास प्रतिबंधित करतो. म्हणजेच कोणतीही सिक्युरिटीजमध्ये तुम्ही थेट किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही व्यवहार करू शकत नाही, ना खरेदीमध्ये, ना विक्रीमध्ये, ना व्यवहारात. त्यामुळे उत्तर आहे वरील पैकी सर्व. तर हेच होतं या व्हिडिओमधून, या अध्यायातून आणि PMS डिस्ट्रीब्युटर 21A सिरीजमधून. तर हे मार्क करतो पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस डिस्ट्रीब्युटर परीक्षेचा शेवट, जिथे आपण आज 12 अध्याय पूर्ण केले आहेत. आणि उर्वरित अध्याय पाहण्यासाठी तुम्ही I बटनावर क्लिक करू शकता किंवा आमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊ शकता. सर्व 12 अध्यायांचे लिंक तिथे उपलब्ध आहेत. सर्व 12 अध्याय आहेत आणि हे सर्व पास फॉर शुअर व्हिडिओज आहेत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आहे की तुमचा PMSचा परीक्षाही क्लिअर व्हावा आणि फक्त हे व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची परीक्षा पास करू शकता. आणि PMSसाठी आम्ही केस स्टडीज देखील कव्हर करू. एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मी काही केस स्टडीज सांगणार आहे. ज्या केस स्टडीज येतात आणि त्यासोबतच काही सॅम्पल प्रश्न सुद्धा आपण पाहू. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओमध्ये राहिल्याबद्दल.